जा ना पटकन फ्रेश होऊन घे आणि काय खाणार आहे सांग, मी ऑर्डर करते. गुरु काय चाललंय तुझं? केड्याला फोन लावतोय, लागतच नाहीये फोन. बट तू आता त्याला ओ डोंट टेल मी की तू अजूनही त्याच कारणामुळे डिस्टर्ब आहेस. हे बघ, केड्या माझा फक्त मित्र नाहीये, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे का. आम्ही फार घट्ट आहोत असं, त्यामुळे तो जर असं विचित्र वागायला लागला तर मला नाही का डिस्टर्ब व्हायला होणार. मी त्रास नाही का करून घ्यायचा मग. हो गुरु, बेस्ट फ्रेंड आहे ना तो तुझा. मग ही वेळ आहे की नाही त्याला समजून घेण्याची. त्याला काय वाटतं ते समजून घे ना. सी आय अंडरस्टँड युअर सिच्युएशन. तुला काय वाटतंय मला सगळं कळतंय, पण आता आपण त्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आजपर्यंत तू मला त्याच्याबद्दल जे सांगितलंयस त्यावरून मला इतकंच माहितीये की तो आजपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल लाईफ जगलाय. त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंच नाहीये. त्यामुळे कोणाबद्दल प्रेम वाटणं, अट्रॅक्शन वाटणं हे सगळं साहजिक आहे. इट्स बट नॉर्मल. सो तू प्लीज असं रिॲक्ट नको करूस ना. आणि तसंही मी सिंगल राहण्याबद्दल कोणाला सांगते ना. अरे तू मला काय टोमणे मारतेस? नाही म्हणजे आधी राधिका मारत होते, आता तूही टोमणे मारतेस मला. गुरु, मी टोमणा नाही मारत आहे. आणि तसंही राधिकाचा विषय काढलायस म्हणून सांगते. मी जो प्लॅन केलाय ना त्यामुळे आता सिंगल लाईफ काय असतं हे राधिकाला सुद्धा कळणार आहे. म्हणजे सिंगल लाईफ काय असतं हे तिला माहीतच नाहीये. आजपर्यंत सतत तिच्या आजूबाजूला तिची सो कॉल्ड आपली माणसं असतात नाही का, तिच्यावर प्रेम करणारी, तिची काळजी घेणारी. माझा प्लॅन फक्त सक्सेसफुल होऊ दे, मग तिला कळेल एकटं लाईफ काय असतं ते. काय बोलतेस माया? सौमित्र तिच्या बरोबर असताना ती कशी काय एकटी असणार आहे? तू काय तर एक मिनिट. नाही तू सौमित्रच्या बाबतीत काही वेडवाकड माया. हे बघ, हे असलं काही आपण. होल्ड ऑन गुरु, तेवढी सुद्धा क्रिमिनल माइंडेड नाहीये मी तसं काहीच करणार नाहीये. इनफॅक्ट जे काही करायचंय ते तुलाच करायचंय. अरे माया. वेल, आता संतोष आणि जिग्नेशच्या कॉल नंतर वळूयात पुढच्या कॉलरकडे. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? मी सुलक्षणा सबनीस बोलतेय. सुलक्षणा सबनीसचा बिंदुराणी आणि RJ श्रुतीला नमस्कार. हाँ, तर मैं तुम्हारी आय मीन मी सुलू म्हणजे शनाया सबनीस आहे ना, शनायाची मम्मा बोलतेय मी. तुम्ही म्हणजे तुमची बिंदुराणीच्या शनायाची नक्कल करते ना, तिची मम्मा. हॅलो बिंदुराणी ऐकतेस ना? हो ऐकते ना मी, बोला तुम्ही. म्हणजे आता ही ऍक्च्युली ना तू बोलतेस की माझी शनाया बोलते ना हेच लक्षात येत नाहीये. तू एक्झॅक्टली माझ्या शनू बेबी सारखं बोलतेस. हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुला ना माहिती नसेल तर एक गोष्ट तुला सांगते, म्हणजे माझं सिक्रेट आहे ते मी शेअर करते. शनू बेबीला ना कसं RJ सारखं बोलायचं ना ह्याचं ट्रेनिंग मीच दिलंय. म्हणजे अगदी लहानपणापासून दिलंय. कधी दिलं ट्रेनिंग तुम्ही? अगं आत्ताच म्हटलं ना, अगदी लहानपणापासून. म्हणजे लहान मुल कसं पोबडे बोल बोलतं तसं मी तिला RJ बोल असं करायचे, म्हणून ती RJ सारखं बोलायला लागली तेव्हापासूनच. आणि RJचा ड्रेसिंग सेन्स म्हणजे कॉस्ट्युम सेन्स कसा असावा ना हे पण मीच तिला लहानपणापासून शिकवलं. म्हणूनच मी तुला सांगते, माझ्या शनू बेबीच्या अगदी कुणीही प्रेमात पडू शकतं. बरं ते जाऊ द्या, तुम्ही फोन का केला होता ते सांगा. ऍक्च्युली ना मला काहीतरी शेअर करायचंय. म्हणजे जे आजपर्यंत मी माझ्या शनू बेबी बरोबर पण कधीच शेअर केलं नाही ते मला तुझ्या बरोबर शेअर करायचंय. बोला ना. काय आजपर्यंतचं जे माझं आयुष्य आहे ना मी खूप एकटीने काढलंय. म्हणजे माझ्या शनू बेबीचा सांभाळ करता करता खूप एकटेपणा सहन करावा लागला मला. आणि एकटीने आयुष्य काढणं म्हणजे किती सॅड असतं किंवा किती स्ट्रेसफुल असतं
नॉर्मल लोकांना नाही कळत. माझं वागणं असं इतकं विचित्र होत गेलं की माझ्या वागण्यावर लोक हसायला लागली, विनोद करायला लागले आणि हळूहळू ना हे वागणं माझ्या अंगवळणी पडलं. मलाच कळलं नाही मी कधी अशी विचित्र वागायला लागले आणि हे वागणं इतकं अंगवळणी पडलं ना माझ्या की लोक जेव्हा माझ्या विनोदावर म्हणजे माझ्या वागण्यावर हसायचे ना आणि डोळे मिटायचे ना तेव्हा मी अलगद माझे डोळे पुसून घ्यायचे. आणि आता ह्याच वागण्याची मला सवय झालीये. आणि तुला म्हणून सांगते हे मी फक्त माझ्या शनू बेबीला मोठं करण्यासाठी मी अशी वागत गेले. म्हणजे लोक माझ्यावर जोक्स करायचे, हे करायचे, मी ते सगळं सहन केलं फक्त माझ्या शनू बेबीसाठी. अगं त्याला तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधी माझ्याशी 2 हात करावे लागतील. ते म्हणतात ना, वेड पांघरून पेडगावला जायचं असतं, येडा बनून पेडा खाणं. तेच मी आजपर्यंत करत आले आणि ते फक्त तुझ्यासाठी. आणि यापुढेही मी तशीच वागणार, फक्त माझ्या शनू बेबीसाठी. पण आता माझी शनू बेबी मार्गी लागली. आता मला काही टेन्शन नाहीये. नाव आय एम ओके. पण आता माझ्याही आयुष्यात कोणतरी आलंय. कोण आलंय तुमच्या आयुष्यात? ही व्यक्ती आल्यापासून मीही माझ्या शनू बेबी सारखीच वागायला लागले. अल्लड, लहान, जे आतापर्यंत माझ्या आयुष्यात मला मिळू शकलं नाही ना, ते मी आता शोधायला लागले. माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली आहे आणि मी तिच्या प्रेमात पडले. अहो पण कुणाच्या? सुधाकर शास्त्री. कोण आहे ते सुधाकर शास्त्री? माझ्या कॉलेज मधले बॉयफ्रेंड होते तेव्हाचे. म्हणजे ते परत आलेत का? नाही, म्हणजे त्यांच्यासारखी सेम टू सेम दिसणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आहे परत. मग तुमचा सुधाकर म्हणून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलाय आता? हो. अहो पण तुमचा बॉयफ्रेंड तर वेगळा आहे ना? हा, पण आता ते महत्वाचं नाहीये ना. महत्वाचं हे आहे की इतकी वर्ष आयुष्याची मी एकटीने काढल्यावर आता मला माझं आयुष्य जगण्याचं हक्क आहे ना. मला हवं तसं. हक्क आहे मम्मा. हॅलो हॅलो बिंदुराणी, तू मला मम्मा म्हणाली? नाही, हक्क आहे शनायाची मम्मा असं म्हणायचं होतं मला. हक्क आहे तुम्हाला जसं जगायचंय त्याप्रमाणे जगण्याचा, फक्त स्वतःचा विचार करण्याचा. आणि तुम्ही जे म्हणतायत ना त्यावर मला कळलंय की तुमची मुलगी मोठी आहे आता, त्यामुळे ती पण तिच्या आयुष्यात सेटल झालेली असणार आहे. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी नका करू. उलट तुम्ही तुमच्या मनासारखं जगलात, तुम्ही खुश राहिलात ना, तर आय एम शुअर तुमच्या मुलीला सुद्धा आनंदच होईल. खरंच ना? थँक्यू सो मच बिंदुराणी. गॉड ब्लेस यू बेटा. गॉड ब्लेस यू. व्हाईट बोर्ड? माया, तू व्हाईट बोर्ड कशासाठी आणलास? प्लॅन ऐकायचा ना तुला आपला? हो, पण प्लॅन तू असाही समोरासमोर सांगूच शकतेस ना. गुरु,
मला कुठलंही काम प्रोफेशनलीच करायला आवडतं आणि हे प्रेझेंटेशन वगैरे दिस इज जस्ट पार्ट ऑफ माय डेली रुटीन. आणि हाच प्रोफेशनलिझम मी माझ्या डेली लाईफ मध्ये सुद्धा पाळते. दॅट्स वाय आय एम द सीईओ ऑफ द एसबी कंपनी, राईट? कुणाच्याही उपकारांवर मी एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ झाली नाहीये, नाही? ओके, कमिंग टू आवर पॉइंट. आपला प्लॅन ऐकायला रेडी आहेस का तू? हा. गुड. मला सांग गुरु, आपला अल्टिमेट गोल काय आहे? आपला अल्टिमेट गोल आहे तुझं आणि माझं लग्न, करेक्ट? हा, ओके. हा, नुसतं ओके बोलून चालणार नाही. त्यासाठी आपल्या दोघांचे टार्गेट एकच असणं गरजेचं आहे. अदरवाइज इट्स ऑफ नो यूज, यु नो. म्हणजे ओके, मी तुला आता शेवटचं विचारणार आहे. तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय? माया, आपलं झालंय ना बोलणं या विषयावर. गुरु, मला ही अशी उत्तरं नकोय. मला कन्फर्म उत्तर हवंय. अँड येस, टेक युअर टाइम. तुला हवा तितका वेळ घे, छान विचार कर आणि असं समज मी तुला ही शेवटची संधी देते. हा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. एकदा का हो म्हणालास की तुला मागे फिरता येणार नाही. बापरे, तू मला समजावतेस की घाबरवतेस काही कळतच नाहीये. जे समजायचंय ते समज. पण कसं आहे ना गुरु, तू जर कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड असशील तरच तू आपला प्लॅन व्यवस्थित फॉलो करू शकशील. अदरवाइज आपला प्लॅन कधीही फसू शकतो आणि त्यासाठी मी हे सगळं करते. त्यामुळे मला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी तुला शेवटचं विचारते, तुला माझ्याशी खरंच लग्न करायचंय की नाही? टेक युअर टाइम. मी कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी. तू तोपर्यंत छान विचार कर. ओके? आता जे उत्तर असेल तुझं ते फायनल असेल. गेटिंग इट? बापरे, व्हाईट बोर्ड कॉफी, नक्की काय प्लॅन सांगणार आहे? यार, मला नाही कंटिन्यू करता येणार आता. कम ऑन यार शनाया. ओके, काम डाऊन. अगं तसं नाही, म्हणजे अनोळखी लोकांचे फोन आले असते ना तरी ठीक होतं, पण ही 3 बॅक टू बॅक कॉल्स, तेही माझ्याच लोकांचे. एक माझा कलिग आणि आता माझी मम्मा सुद्धा. ग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना मला शनाया म्हणून पण माहिती नव्हत्या. मला आज पहिल्यांदा कळतायत त्या. आणि बिंदू राणी म्हणून जरी कळल्या असल्या तरी शनाया म्हणून मला ते डील करावे लागणार आहेत ना. मला कळत नाही आता काय करू. खूप वेगवेगळे फिलिंग्स आले अचानक आता. आय नो, आय अंडरस्टँड. पण मला काय वाटतं माहिती का, म्हणजे हा ना फक्त तुझाच प्रॉब्लेम नाहीये राणी. हा प्रॉब्लेम ना प्रत्येक आर्टिस्टचा आहे. म्हणजे तुला आठवतं का, मी आपल्या ट्रेनिंगच्या वेळेस तुला सांगितलं होतं की जेव्हा तू ऑन एअर जाशील ना तेव्हा तुला तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स, पर्सनल लाईफ सगळी बाजूला ठेवायची आहे. समजा उद्या जाऊन तू एक मोठी ऍक्ट्रेस झाली आणि तुला काहीतरी दुःखद बातमी कळाली, पण तुला त्याच वेळी कॉमेडी सीन करायचा. मग त्यावेळेस तुला हसावं तर लागणार ना. बस उसी तरह से डील करने का मेरी जान. आणि आता ना तू शनाया म्हणून स्वतःचा विचार करू नकोस. बिंदू राणी म्हणून तुझ्या लिस्नर्सचा विचार कर. आणि ह्या इमोशन्स मध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करता आता तुला यायला हवं राणी. कळलं? बिंदू राणी. हो ग बाई, बिंदू राणी. आईचा कॉल आला म्हणून जरा इमोशनल झालीस ना. घरी गेल्यावर बोल त्यांच्याशी शांतपणे. तुलाही बरं वाटेल, त्यांनाही बरं वाटेल. बोले. पण चला, गप्पा बऱ्याच झाला. आता शो मस्ट गो ऑन ना. पुढचा कॉल घेऊयात. ओके ओके ओके. वेलकम बैक टू बिंदु रानी की पाठशाला. प्यार मोहब्बत की बातें करने वाली हमारी बिंदु रानी. इसका एक सीक्रेट आपको बताऊं, म्हणजे तुम्हाला सांगते मी, ही जी बिंदु रानी है ना ती सिंगल है. मतलब अभी भी उसे अपने प्यार का सौदागर मिला नहीं है. म्हणजे खरं तर ना जी तुम्हाला इतक्या छान लव्ह टिप्स देते, तुमच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देते, तिला अजून कोणी भेटला नाही बरं का प्रेम करणारा. पण ती ना फार बिंदास्त आहे यार. अजिबात रडत नाही, कुठलं संकट आलं तर डगमगत नाही. आणि आत्ताही मी तिच्याबद्दल सगळं बोलते ना तर ती खदा खदा हसते माहितीये. हस की. ऑलराईट. पण डेफिनेटली आम्ही वाट बघतोय की ह्या सिंगल स्टेटस वाल्या आमच्या बिंदु राणीला डबल स्टेटस कोण देणार.
पण तोपर्यंत पुढचा कॉल घेऊयात का? हॅलो, बिंदू राणी बोलताय? हाय. हाय हाय. ऍक्च्युली मी तुमचा शो रेग्युलरली ऐकत असतो. थँक्यू. टू बी फ्रँक, मी जेव्हा जेव्हा तुमचा आवाज ऐकतो ना, तेव्हा तेव्हा मला माझ्या एक्सची आठवण होते. म्हणजे डिट्टो सेम टू सेम आवाज आहे तुम्हा दोघींचा. मलाही तुमचा आवाज जरा ऐकल्यासारखा वाटतोय. तुमच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव काय? नाव आय एम सॉरी, मी नाव नाही सांगू शकणार. पण मग प्रश्न काय आहे तुमचा? प्रश्न काही नाहीये माझा ऍज सच, पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. अहो नाही, ते शक्य नाहीये ना. तुम्ही मला कसे भेटू शकता? पण डेफिनेटली तुम्ही तुमच्या एक्स गर्लफ्रेंड बद्दल मला सांगितलं तर मी तुम्हाला तिच्यापर्यंत पोहोचवू शकते. पण मला माझ्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायचंच नाहीये. मला तुम्हाला भेटायचंय, आणि मी आता तुम्हाला भेटल्याशिवाय शांत नाही बसणार. अहो हा वेडेपणा ठरेल, असं नाही चालणार. तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण आता आपण नक्की भेटणार आहोत, हे मात्र खरंय. आमची बिंदू राणी सिंगल आहे म्हणून काय सांगितलं तर तुम्ही लगेच मतलब यार आशिकों की लाइन लग रही है यार हमारी बिंदू रानी के लिए. लेकिन अभी बिंदू रानी जैसे सिंगल स्टेटस वाले सारे आशिकों के लिए ये अगला वाला गाना. ऐक ना, मी कदाचित ओळखते याला. हे गप्पे, 2-3 कॉलेज काय ओळखीचे निघाले, मी ओळखते आला. मग नसेल कदाचित. सौमित्रा, सौमित्रा, कोण आलं? शन्या तू? अगं काय झालं? काय झालं शन्या? आणि आजचा दिवस डेंजर होता खूप. पण काय झालं सांगशील की नाही? शो ऐकला नाहीस का आजचा? नाही सॉरी, म्हणजे ते सौमित्रनी नाही लावू दिला आज. ऍक्च्युली बरंच झालं त्यांनी पण नाही ऐकलं ते. टेन्शन आलंय ग रॅज. आता एकाच दिवशी एवढ्या वेगवेगळ्या इमोशन्सची कसं डील करायचं ग? तुला टेन्शन. तू आतमध्ये ये, बोलूया आपण. ये. बघ शन्या, अरे बिंदू राणी आली. ओके आता ना. ओके खरंच मूड नाही आज. काय झालं? ती जरा डिस्टर्ब आहे तिच्या त्या शो मुळे. तू काय ऐकू दिलं नाही मला? नाही म्हणजे कळलं असतं ना मला नेमकं काय झालंय ते. हो का? हो. शन्या, जेवणार आहेस का तू आता? हा, हो जेवेन, पण मी ऍक्च्युली राहायलाच आले आज. राहायला का? काय झालं? घरी काही भांडण वगैरे झालंय का मम्माशी? नाही असं काय मग गुरुनाथ राहायला आले? नाही तसं पण काहीच नाही. पण मी तुला सगळं सांगते नंतर. मला आधी वाढणं, मला खूप भूक लागली. बरं मी वाटते. हा, मला माहिती तू कशामुळे डिस्टर्ब आहेस. आज शो मध्ये श्रेयसने फोन केला होता ना आणि प्रपोज केला ना तुला. टेन्शन नको घेऊस एवढं. हं ठीक आहे. मला त्याचं टेन्शन आलंच नाही. मी त्याला हँडल करू शकते. हो ना. चला मग माझं टेन्शन गेलं. आणि ऐक ना, श्रेयस बद्दल राधाला काही कळू देऊ नको. उगाच बिचारी ती टेन्शन घे. तुला अजूनच्या बायकोचीच काळजी आहे का? मी त्या टेन्शन मध्ये, माझ्या डोक्यात काय चाललंय त्याचं काहीच नाही. डोक्यात काय चाललं? तुला आवडायला लागलाय श्रेयस? म्हणजे तू विचार करतेस का त्याचा? कर मग. चांगला मुलगा आहे का खरंच? प्रामाणिक आहे, मेहनती आहे, थोडी उंची कमी आहे. शनाया की माया, माया की शनाया. याच्या आधी मी कितीतरी वेळा मायाशीच लग्न करण्याच्या बाबतीत ठाम निर्णय घेतला होता, पण प्रत्येक वेळेला असं काहीतरी घडत होतं की मी पुन्हा शनायाकडे ओढला जात होतो. नाही पण आता नाही, बस. आता हे शनाया प्रकरण कुठेतरी थांबायलाच हवं. तसंही मायाच्या डोक्यात काय प्लॅनिंग सुरू आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर मला सुद्धा हो म्हणावंच लागेल. काय विचार केलास? नाही, विचार काय करायचाय? माझं तर आधीपासून ठरलंच आहे ना माया. मी तुला सांगितलंच ना, मला तुझ्याशीच लग्न करायचंय. दॅट्स इट. शनायाचं काय? शनायाचं काय?
माया, माझं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं, कधीच प्रेम नाहीये. मी फक्त राधिका मसाल्याची वाट लावण्यासाठी तिचा शिडी म्हणून वापर केला. दॅट्स इट. तुलाही माहितीच आहे ना तिचं काय. आर यू शुअर? या ऑफकोर्स. हो म्हणजे काय. सुपर. तू ते प्लॅन बद्दल सांगणार होतीस, त्याचं काय? आता मी तुला माझा प्लॅनच सांगणार आहे. इनफॅक्ट त्याचसाठी मला या गोष्टी जाणून घेणं जास्त गरजेचं होतं. आणि आता मला कळलंय की तुझं त्या शनायावर अजिबात प्रेम नाहीये. दॅट्स इनफ फॉर मी. मला आता इझी जाईल रे सगळ्या गोष्टी घडवून आणायला, कारण आपण पहिला घाव शनायावर घालणार आहोत. शनाया? आय शो यू हाव. शन्या, पण मी समजू शकते हं. तुझ्या मम्मानीच असं प्रश्न विचारल्यानंतर तुझी काय अवस्था झाली असेल अगदी कल्पना करू शकते. आणि तुझीच काय शनाया, जगातल्या कुठल्याही मुलीची हीच अवस्था. पण तू खरंच खूप छान उत्तर दिलंस. आपण तटस्थपणे विचार करायचा झाला ना तर खरंच त्या खूप एकट्या आहेत ग. त्यांना जोडीदार नाही. पण अशाही काही बायका असतात की ज्यांना जोडीदार असून सुद्धा त्या एकट्या असतात. ते जास्त भयंकर आहे. आपल्या दोघींना चांगलाच एक्सपिरियन्स आहे याचा. हो हो, आपण समदुःखी आहोत म्हणून एकत्र आहोत. पण शन्या, मी जसा तुझा विचार केला ना तसाच विचार आज तू तुझ्या मम्माचा करतेय हे बघून कौतुक वाटतं मला. म्हणजे ती केवळ तुझी मम्मा नाही तर एक स्त्री म्हणून तू तिच्याकडे पाहतेय. तू मनात आणलंस ना तर हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करशील. नाही तशी खात्री मला पण आहे, पण ऍक्च्युली एक प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे बिंदू राणी म्हणून मी तिचा प्रॉब्लेम ऐकला, समजून घेतला, कळलं मला सगळं व्यवस्थित. पण मला आता हा प्रॉब्लेम शनाया म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. हो, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा हे तुला मनापासून वाटतंय ना, मग तू नक्की करशील. आणि नाही सुचलं तर आहेच ना बोक्या. आणि बोक्या, मला तुझ्याशी बोलायचं पण आहे. पण मी काय वेगळं सांगणार आहे तुझ्या मम्माच्या बाबतीत? तसंही राधाने इतकं छान समजावलंय तुला, मी काय अजून वेगळं सांग. बोलायचंय पण मला जरा. आपण बोलू, पण नंतर बोलू. काय आता सांग ना, असं काय वेगळं सांगायचंय? ऐक ना, बोलू ना आपण आरामात, ठीक आहे? बरं ऐक, आणि आणखीन एक प्रॉब्लेम पण आहे. आता अजून आहेच का? अजून एक फोन आला होता. मी जेव्हा जेव्हा तुमचा आवाज ऐकतो ना तेव्हा तेव्हा मला माझ्या एक्सची आठवण होते. पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. अहो, हा वेडेपणा ठरेल, असं नाही चालणार. तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण आता आपण नक्की भेटणार आहोत. हे काय आहे नक्की? आपला प्लॅन आहे. असा? ऑफकोर्स, दॅट्स आवर अल्टिमेट गोल. गुरु आणि मायाचं लग्न. आणि आपल्याला जर हे आपलं टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर बरंच काही करावं लागणार आहे. मला सांग, तू माझी काय हेल्प करू शकतोस? मी ऑलरेडी लागलोय ना तयारीला. म्हणजे तू म्हणालीस तसं 6 पॅक वगैरे. मी कम ऑन गुरु, तू अजूनही तिथेच अडकलायस का? हा पर्सनल टॉपिक आहे आपला. मग आपण आपल्या लग्नामध्ये खुश असणं जास्त गरजेचं आहे. ऑल दॅट मॅटर्स इज आवर हॅपीनेस, नथिंग एल्स. गेटिंग इट? आणि त्यासाठी आपल्या दोघांचे टार्गेट फिक्स आहेत, राधिका आणि शनाया. गुरु, तुला काय हवंय? राधिका मसाल्याची बरबादी, isn't it? And all that I want is शनाया मला तुझ्या लाईफ मध्ये नकोय. कारण यापुढे तू फक्त आणि फक्त माझाच असणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागणार. काय काय करावं लागेल? चेक अँड मी. म्हणजे तू कधी चेस खेळलाय? चेस मध्ये कसं असतं, राजा हरल्यानंतरच गेम संपतो. आपणही तेच करायचं. राधिका मसालेला बर्बाद करण्याआधी आपल्याला राधिकाला हरवावं लागेल. एक मिनिट, मला अजूनही नीटचं कळलेलं नाहीये. ओके ओके ओके, सांगते. छान इलॅबरेट करून सांगते. राधिका मसाले बर्बाद करण्याआधी आपल्याला राधिकाला फिनिश करायचंय गुरु. आणि एखाद्या प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशन शोधायचं असेल ना तर आपल्याला त्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं असतं. त्याचे वीक पॉइंट शोधणं गरजेचं असतं. आणि राधिकाचा वीक पॉइंट कोण आहे? कोण आहे? तू ओळखतोस ना तिला एवढं छान? सांग ना कोण आहे?
गुरु सौमित्र, राधिकाचा वीक पॉइंट सौमित्र एकमेव, आणि तुझा वीक पॉइंट आहे शनाया. आपण फक्त एक काम करायचं, बाकी सगळं बाजूला ठेवायचं आणि या 2 वीक पॉइंट्सवर कॉन्सन्ट्रेट करायचं. दॅट्स इट. दॅट इज माय प्लॅन. आणि हे आपण केलं ना, आपल्याला जे हवंय ते आपण इझिली अचीव्ह करू शकतो गुरु. म्हणजे तू सांगतेस तो, म्हणजे मला माहिती नाहीये, मी नुसतंच ऐकून आहे. म्हणजे तो कुणाल, म्हणजे तोच होता तो. म्हणजे आय एम नॉट शुअर बट आय थिंक की त्याचाच आवाज होता बघ. अरे मग का, अरे लव्ह लाईफ सुरू होगा तेरा अभी. मग तू अशी काय तुझे असं काय करते? आनंदी असायला पाहिजेस तू. अरे पण असं काहीच घडलं नाही तर उगाच. अरे मग घडवून आणू ना आपण. यात तर मी माहीर आहे. राधाला विचार, कॉलेजमध्ये असताना केवढी प्रकरणं जुळवून आणलीत मी. तुझ्यासाठी ना त्याला इथून खेचून घेऊन समोर उभा करतो. चालेल? एक मिनिट, त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. बोल ना. तो कुणाल म्हणजे तोच ना, त्याचं लग्न ठरलं होतं तो? अरे हो, माझ्या तोंडावर बोलून गेला होता ना, ही माझी बायको, हिच्याशीच लग्न करतो म्हणून, जॅन मध्ये लग्न करतो. मग लग्न झालेले पुरुष तर हिच्यासाठी काय बोलतोस, काय बोलतोस? लग्न झालंय की नाही माहिती नाहीये अजून. लग्न झाले पुरुष काय? अगं तसं नाही, म्हणजे मस्करी केली मी. पण तू मला आता क्लिअर सांग की समजा हा जो कोणी काय नाव, कुणाल, हा जो कोणी कुणाल आहे, तो जर तुझ्या आयुष्यात परत आला तर तू त्याच्याशी लग्न करायला तयार आहेस का? माहिती नाही, बघू. अरे माहिती नाही म्हणजे काय? जोपर्यंत तू काही कन्फर्म सांगत नाही तोपर्यंत आम्ही काय पुढे विचार करायचा? शन्या, खरंच सांग. नाही, तू असा काही चांगला विचार करणार असशील ना तर आपल्याला सावध राहायला लागेल. हा, सावध कशाला राहायचं? आता ही लग्न करते हे जर गुरुनाथला कळलं तर ते सुखानं जगू देणार नाही तिला. अरे हो, आणि गॅरी कुणाला पण ओळखतो. हो काय? हो. एक काम करूया राधा, आतापर्यंत आपला जो प्लॅन होता ना तो रिव्हर्स करूया. म्हणजे आतापर्यंत आपण गुरु आणि मायाचं लग्न होऊ नये म्हणून झटत होतो ना, आता लग्न व्हावं म्हणून झटूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह. काहीतरी काय? अरे म्हणजे काय, गुरु आपोआप जाईल ना आयुष्यातून. मायाशी लग्न केल्यावर कशाला त्रास दिले? नाही, म्हणजे हिचं आयुष्य सेटल करण्यासाठी मायाचं बरबाद करायचं का? काही बरबाद होत नाही. मायाला लग्न हवंय ना. ते मायाला एक कळत नाही पण आपल्याला कळतं ना. गुरुनाथ कसे तुला माहिती आहे ना. अरे पण किती जणांचं आयुष्य सावरायला जाणार आपण? अरे तुला काय, ऐका ना, एवढं काहीच नाही झालंय, त्यामुळे ठीक आहे, चिल करा, बघूया ना. अगं तूच काहीतरी मुद्दा मांडला ना, म्हणून ही सगळी चर्चा चालली आहे ना. तू काहीतरी कन्फर्म सांग ना शनाया. हो खरंय शन्या, आधी सांग तू, म्हणजे आम्ही विचार करतो तसा. हा बघू. म्हणजे आता मला एवढंच कळतंय की मला सिंगल नाही राहायचंय, पण लग्नाचं वगैरे काय ते जरा बघू. माहिती पण लग्न केलंच तर कुणाशीच करशील ना? कुणाला माहिती? कुणाला पण नाही माहिती. सिरियसली काहीतरी आम्ही विचार करतो ना. तू जेव्हा सौमित्र, शनाया, माया, हे सगळं नक्की काय चाललंय? तुला नक्की काय म्हणायचंय? सांगते, सगळं सांगते. गुरु, त्या शनायाच्या बालबुद्धीबद्दल तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये. म्हणजे साधा क्लार्क म्हणून काम करताना सुद्धा ना ती काम कमी आणि गोंधळ जास्त घालणार आहे. दॅट्स हाऊ शी इज. बट स्टील आज ती एका राधिका मसाले सारख्या मोठ्या कंपनीची सीईओ आहे. बट हेही तितकंच खरंय की तिला ही पोस्ट झेपणार नाहीच आहे. रादर तिला या पोस्ट मध्ये इंटरेस्ट सुद्धा नसेल. आय एम टेलिंग यू. बट येस, पैसा आणि पॉवर तिला डेफिनेटली हवी आहे. कारण ना तिचे असे पर्टिक्युलर विजन्स आहेत तिच्या लाईफस्टाईलच्या बाबतीत. तिला ते अचीव्ह करायचे असतात आणि एकदा का ते अचीव्ह झाले ना, मग आपल्यासाठी तिचा विषय संपला. गुरु, तू आणि राधिका जेव्हा नवरा बायको होतात तेव्हा शनाया तुझ्या लाईफ मध्ये होती का? कारण तुझ्याकडे नाव होतं, पैसा होता. तिला हवी असलेली लाईफस्टाईल तू अफोर्ड करू शकत होतास तिच्यासाठी, म्हणून ती तुझ्या लाईफ मध्ये होती. आणि तेव्हा ही राधिका आणि शनाया एकमेकींना ओळखत होत्या. बट त्यांच्यामध्ये मैत्री होती का कधी? नाही, अजिबात नाही. आय थॉट सो. आणि इनफॅक्ट तू सांगितल्याप्रमाणे मला हे माहितीये की त्या दोघी एकमेकींच्या कट्टर शत्रू होत्या. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. हो, म्हणजे त्या एकमेकींचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीत. म्हणजे आताही आपल्याला तेच करायचं. म्हणजे त्या दोघींची मैत्री तोडून त्या दोघींना एकमेकींसमोर शत्रू म्हणून उभं करायचं. दॅट्स इट. पण हे कसं शक्य? शक्य आहे गुरु, सगळं शक्य. प्लीज ट्रस्ट मी. आपल्याला काही करून सौमित्र आणि शनायाचं अफेअर घडवून आणायचं आणि हे फक्त आणि फक्त तू घडवून आणणार आहे.
मी ऑफकोर्स, का नाही? आणि इनफॅक्ट तू जर असं केलंस ना, मगच मी मान्य करेन की तुझं फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम. गेटिंग इट? एक 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 मिनिट माया, तुला कळतंय ना तू काय बोलतेयस? हा, म्हणजे माझ्याच बायकोचा अफेअर मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी घडून आणायचं, तू काय बोलतेस? कळतंय ना तुला? बाहेर आहे, लवकर बाहेर आलं पटकन. कुठे आहेस? काय झालंय? त्याने काय झालं काय? काय ओरडते का उगाच? मला अतरंगी रेडिओवाल्याने गिफ्ट पाठवलं दिवाळीचं. मग त्याच्यात ओरडण्यासारखं काय आहे? गिफ्टच तसं आहे. पण मला एक सांग, दिवाळीचं गिफ्ट आत्ता का पाठवताय? ते नावाप्रमाणेच आहे अतरंगी. ते महत्वाचं नाही आता, पण गिफ्ट काय ते खूप महत्वाचं आहे. कारण मला स्टे मिळाल्या रिसॉर्ट मध्ये 2 दिवसाचा फुकट. किती भारी. पण मी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच नेऊ शकते. नाही असं करायची काही गरज नाहीये. कुणालाच न्यायचं नाहीये आमच्यापैकी. तुला कुणालाच न्यायचंय तुला. घेऊन जा ना त्याला. लग्नाची बोलणी वगैरे पण फिक्स करून टाका तुम्ही. हे बघ, ऐक. मला फोन आला तेव्हा मला वाटलं की तू कुणालचा आवाज आहे एवढंच झालंय. तू डायरेक्ट असं लग्न बिग्न लावू नको सांगतो. गाल बघू गाल बघू गाल बघू जमा झाले. तू जा श्रुतीला घेऊन. तुला श्रुतीचं नाव काढू नको. तुला असतेस ना मान्य करायचं. तुला असतेस, कळलं ना? नका बोलू. नाही ते मुद्दा पण तुझ्या समोर श्रुतीचं नाव काढते, आपल्याच भांडणं लावायला. भांडणं नको लावू आमच्यात. नाहीतर काय? काय संबंध होता? आले कुणाला आला वाटतं? कुणाला? जेनी काय झालं? आनंद भाऊजी कुठे आहेत? एकटीच आली आहेस का तू? बसले असतील कुठेतरी. म्हणजे खात बसले असतील. त्यांना काय काय खायचं असतं ना, फिरत असतील. बापरे, ती चिडली. तू बस जरा. बस बर. काय झालं जेनी? मॅम त्यांनी पाणी पी शांतपणे. आता शांतपणे सांग, काय झालं? आनंद सरांनी त्या बिंदू राणीला कॉल केला होता, ती रेडिओवाली. बिंदू राणी? काय फोन केला? तिला म्हणे की मला घरी काय माझ्या मनासारखं खायलाच मिळत नाही. त्यांना खायला मिळत नाही का? आणि म्हणे माझी वाईफ प्रेग्नेंट आहे, तिची काळजी कशी घेऊ मी? असं आपली बायको प्रेग्नेंट आहे, काळजी कशी घेऊ असं कोणाला फोन करून विचारतं का? हो ना, रेडिओवर. बायकोची काळजी कशी घ्यायची हे नवरे दुसऱ्यांना जाऊन विचारतात का? ह्यांना काही कळतं का? म्हणजे आपलं प्रायव्हेट काय मॅटर आहे ह्यांना काही समजत नाही. त्यांना तर कळतच नाही. आणि ती बिंदू राणी ती तर कहरच आहे. खरंच अक्कलच नाहीये तिला. नाहीच आहे. काही बोलते ती. तुला काय राग येतो? पण ती बिंदू राणी काय म्हणाली? काय म्हणाली? मॅम, मी त्यांची किती काळजी घेते, डाएटची घेते ना. काय खायचं काय नाही खायचं तर ती त्यांना काय म्हणते, तुम्हाला काय खायचं ते खा आणि अजिबात मन मारायचं नाही स्वतःच, असं म्हणाली ती बिंदू राणी. तशीच तिचा तो शो, पण मी तर ऐकणारच नाही आता तिचा शो. मी तर कधीच सोडलाय काय गाड्याशिवाय कोण ऐकणार? तुला काय राग येतो? आनंद भाऊजी एक मिनिट तुम्ही बसा. जेनी तू वेडी आहेस का? एवढ्या रात्री तू निघालीस एकटी, तेही न सांगता? हो ना, असं काय केलं तू जेनी? हो समजा बाईला. नाही, मला आधी सांगा, तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे? बोलो भूत नु घर पिपळे. भूत? अरे असं म्हणायचं असतं तर मला माहिती होतं की एवढ्या रात्री तू कुठे येणार, तू इथेच येणार. तू प्रेग्नंट आहेस, असं रिक्षामध्ये प्रवास करायचा नसतो हे कळत नाहीये का तुला? मग घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना सांगायचं नाही हे तुम्हाला कळत नाही का? तुझं काळजीपोटी नाही विचारलं मी. विचारायचं तर मला विचारा ना. तुला विचारायचं. एक मिनिट का भांडताय तुम्ही? नाही, भांडताना तुमच्यातलं रोमांस पण सुरू होईल. मग काय बावलट? मी जे काही बोलत होते ते कंटिन्यू करू का? काय 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 बोलत होता तुम्ही? तू सांगत होतीस ना पिकनिक बद्दल सांगत होती ती. ते दिवाळीचं गिफ्ट आता आलंय तिला अतरंगी रेडिओ कडून ना ते. हो, आणि 2 जण जाऊ शकतात असं होतं. पण मी काय विचार करते, आपण सगळेच जण जाऊया ना 2 दिवसाची सुट्टी काढून. म्हणजे मला लक्षात येते की इथे प्रत्येकाला जरा काही क्षण स्वतःच्या मनासारखं वागायचं. हे अगदी बरोबर बोललीस. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं खाता येईल ना. यू ओनली वॉन्ट टू ईट. आता तुम्ही भांडू नका ना प्लीज. नाही, पण ऐक नाही, मी काय म्हणते, आपण काही रूल्स ठेवूया. म्हणजे तिकडे गेल्यावर आपलं एकमेकांमध्ये काय नातं, एकमेकांशी आपली काय इमेज आहे इकडची, हे सगळं विसरायचं. मला विसरायचंच आहे.
कुणीही कोणाला काहीही विचारणार नाही, प्रत्येकाने आपल्या मनासारखं वागायचं, जे हवं ते करायचं. चालेल? करेक्ट आहे, छान आयडिया, मला खूपच आवडली आहे. तसंही आता वीकेंड आहे, सुट्टी असणार आहे. तुम्ही तयार ना? मग ठीक आहे, हा. मी पण तयार. श्रेयस आणि पानवलकर सरांना फोन करून कळवते. श्रेयस नको? हा, श्रेयस नको. का? पानवलकर सरांना कोणतरी पाहिजे ना सोबत इथे. अच्छा. हा. हा, पण असं फक्त त्यांच्याबरोबर असं नाही, वीकेंड आहे ना, त्याच्या घरी बघण्याचा कार्यक्रम आहे, मुलगी येणार आहे लग्नासाठी, आई बाबांनी सांगितलंय. हा. हो. हा, सो आता तो आपल्यावर पिकनिकला आला, मुलगी आली, मुलगाच घरी नाही, कसं वाटेल? हा, ठीक आहे, मग आपणच जाऊया. हा. हा. बोक्या, कुठे हरवलायस? काय आलं? हो, जाऊया ना, जाऊया. ओके. ओके. आय एम सॉरी माया. सॉरी म्हणजे? म्हणजे तू मला जो काही टास्क करायला सांगतेस तो माझ्याच्यानं शक्य नाहीये, मला नाही ते जमणार. पण का जमणार नाही? तूच म्हणालास ना की शनायाच्या बाबतीत तुझ्या मनात काहीच फिलिंग्स नाहीयेत म्हणून. अगं हो, पण म्हणून काही मी तिचं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर, ते पण सौमित्र सारख्या व्यक्तीबरोबर अफेअर लावून द्यायचं म्हणजे नाही, हे नाही शक्य. याचा अर्थ तुझं माझ्यावर अजूनही प्रेम नाहीये. एक्सेप्ट इट प्लीज. अरे असं का बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? माया, असं नाहीये, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम. देन प्रूव्ह इट, डॅम इट. हो, मी दाखवतो, पण तू दुसरा काहीतरी टास्क दे ना मला. हा जो काही टास्क देतेस तो शक्य नाहीये माझ्याच्यानं. गॉड, तुला कसं समजव मी? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गुरु. म्हणजे तू फक्त एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर आपल्यासाठी सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जाणार आहेत. सगळं काही आपल्या मनासारखं घडणार आहे. प्लीज ट्रस्ट मी. हे बघ, तू मला आधीच सांगितलं होतंस की शनाया पैशांसाठी खूप स्वार्थी आहे आणि सौमित्र तिला हवी ती लाईफस्टाईल तिला देऊ शकतोय. अरे अमेरिकेत जाऊन छान सेटल होईल ती. सौमित्राकडे खूप पैसा आहे, आयुष्यभर काम न करता बसून खाऊ शकते ती. आणि असंही नाही की ते दोघं अनोळखी आहेत, त्यांची खूप छान फ्रेंडशिप आहे. सो आपल्याला फक्त एकच करायचं. तुला शनायाच्या डोक्यामध्ये हा फक्त किडा सोडायचा. दॅट्स इट. ट्रस्ट मी, तुला त्यापुढे काहीच करावं लागणार नाही. सगळं काही शनाया बरोबर करेल. दॅट्स हाऊ शी इज. आणि तिने मनावर घेतलं तर ती कुठल्याही पुरुषाला वश करू शकते, नाही का? तर मग सामी का नाही? माया, ते सगळं ठीक आहे, पण काय गुरु? पण हे मला शक्य नाहीये. प्लीज. मला कळतंय सगळं. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये गुरु. एक्सेप्ट का करत नाहीस? अरे नाही माया, तसं नाहीये. तू तसं मला नव्हतं. आता काहीच बोलू नकोस. मला नाही ऐकायचं तुझं. एवढं समजावून सांगते तरी ऐकत नाही. काय चाललंय तुझं? फालतूपणा करू नको. ऐक ना जरा. ऐक ना शनाया, मला ना जरा तुझी मदत हवी. माझी काय? तू करशील ना प्लीज? नक्की. अरे म्हणजे ब्रो, वेडायस का तू? तुझ्यासाठी काही पण. थोडं सिरियसली ऐक ना शनाया. आता तू जे म्हणत होतीस बघ, ते बिंदूर आणि तुला फोन आला तुझ्या मम्माचा, आणि मग तेव्हापासून तू विचार करतेस की तिला कसं मनासारखं जगता येईल वगैरे. हो, पण मम्मानीच काय, सगळ्यांनीच जगलं पाहिजे. हा, परफेक्ट. म्हणजे त्याच विषयावर मला राधिकाबद्दल जरा तुझ्याशी बोलायचं होतं. त्याचबद्दल काय बोलायचं? तू आता हे जे काही पिकनिकचं वगैरे काढलंयस ना, आपण सगळ्यांनी जाऊया पिकनिकला, सगळ्यांनाच मनासारखं जगता येईल वगैरे, तर माझी एक रिक्वेस्ट होती तुला की तू फक्त राधिकाला घेऊन जाशील पिकनिकला. राजला फक्त का? पण शनाया, राधा ही अशी एकच व्यक्ती आहे ना आपल्यामध्ये जी सतत मन मारून जगली आहे. म्हणजे लहानपणापासून विचार केला तर आई वडील नाहीत, दादाने वाढवलंय, अशा मुलांचं बालपण आपण नाही ना इमॅजिन करू शकत. त्यातून लग्न झाल्यानंतर पण तिने काही स्वप्न बघितली असतील, पण नशिबी कोणाला हे माकड तुझा गॅरी, त्यामुळे सगळी स्वप्न पण नष्ट झाली. त्याच्यानंतर पण सतत दुसऱ्यांसाठी जगत आली ही बाई. म्हणजे सतत, म्हणजे सासू सासऱ्यांचं कर, काय त्या महाजनी काका काकू नाना नानी, तो काय परिवार छोटा आहे का तिचा? सगळ्यांचं सगळं करते, अजूनही करते. आणि या सगळ्यांना शनाया तिने स्वतःला काय हवंय किंवा तिला कसं जगायचं याबद्दल कधी काही व्यक्तच केलं नाही. बरोबर बोलतोस तू, पण मी पिकनिकला नेऊन काय करू ते नाही कळत आहे मला. नाही तेच, तिला जरा स्वतःकडे बघायला शिकव ना यार, जरा धमाल करायला शिकव ना. म्हणजे तिला पाहिजे तसं तिला जगता आलं पाहिजे. म्हणजे तुझ्यासारख्या जरा धमाल फुल ऑफ लाईफ मुलीबरोबर 2 दिवस राहिली ना, फ्रेश वाटेल यार तिला. नाही, आयडिया खूप चांगली, आवडली मला. हो ना? हो, म्हटलं सांगू भाऊ क्या, त्यावरनं माझ्या एक लक्षात आलंय. काय काय? तुझं तुझ्या बायकोवर खूप प्रेम आहे यार. नाही, असं कशाला सांगायचं, प्रेम आहे माझं. हो, पण राज खूप लकी आहे. मला तुझ्यासारखा नवरा पाहिजे. नाही मिळणार, कारण माझ्यासारखा कोणीच नाही या जगात.
माझ्यासारखा मुलगा शोधत राहिलीस ना सिंगल राशील आयुष्य. अरे यार वाटलंच मला तुझं कौतुक केल्यावर दुसऱ्या क्षणाला माझा पश्चाताप होणार आहे मला माहिती होतं. सॉरी जरा हळू. पण हे फिक्स ना, म्हणजे हे डन ना, तू राधालाच घेऊन जातेस पिकनिकला. बस. या लोकांचं काय तयार झालं ते यायला? नाही आनंदजनीचं काही टेन्शन नाही, त्यांना मी सांगेन. हो रॅट्सचं काय, ती एकटी यायला तयार होईल का? हिचं म्हणणं असेल सगळ्यांना घेऊन जाऊ, अथरो मॉन्स्टर येणार नाहीये. नाही कोणी नाही ग, फक्त तुम्ही दोघे. आणि त्यासाठी काय करायचं याचा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. अच्छा, म्हणजे गृहीतच धरलं होतं ना मला. हा बोल. असं कर. माया मी तुझ्याशी बोलतो, ऐक ना माझं. बर ओके, तू म्हणतेस तसं माझं तुझ्यावर प्रेम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तू म्हणशील ते करायला मी तयार. ओके कम अगेन. हो, तू जे काही सांगशील ते मी करायला तयार आहे. सुपर. इनफॅक्ट मला ना माहीतच होतं गुरु, तुझं माझ्यावर शनायापेक्षाही जास्त प्रेम आहे. मगाशी उगाच नाटक करत होतास ना? नाही तसं नाही, मी हे काम करायला तयारच आहे, पण कसं आणि कधी करायचं काय ते तेवढं मात्र मला सांग. येस, म्हणजे तो आपल्यासाठी खरं तर टास्कच असणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत ना की शनायाने कोणाला काहीच सांगता कामा नये आणि सॅमीकडून सुद्धा राधिकाला कळता कामा नये. आणि सगळ्यात शेवटी ते दोघं अमेरिकेला पळून गेले पाहिजेत. दॅट्स इट. म्हणजे राधिका कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊन जाईल. आणि एकदा का राधिका बर्बाद झाली की राधिका मसाले सुद्धा बर्बाद होईल. एक्झॅक्टली. आणि माझ्याही मार्गातला काटा दूर होणार. त्यानंतर सगळं आपल्या मनासारखं घडणार आहे गुरु. हरकत नाही, मला कळतंय सगळं, फक्त सुरुवात कशी करायची तू सांग. सांगते. म्हणजे आपण उद्या तिकडे जाऊया. सो आपल्याला हे सगळं खूप केअरफुली मॅनेज करावं लागणार आहे गुरु. इट्स नॉट दॅट इझी.